हाय एव्हरीबडी, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मित्रांनो, आताच तुम्ही आश्रमेत करिअर अकॅडमीतर्फे आयोजित सेकंड टेस्ट दिलेली आहे, प्रॅक्टिस टेस्ट, आणि त्याच्या ॲनालिसिससाठी आपण सर्वजण इथे एकत्र झालेलो आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या सब्जेक्टचं आपल्याला ॲनालिसिस घ्यायचं आहे, आज त्या सब्जेक्टने तुम्हाला सर्वांना खूपच ताण दिलेला आहे आणि कुणालाही माहीत नाही आहे की त्या सब्जेक्टचे करेक्ट आन्सर काय आहेत, कारण प्रश्न जरा हार्ड आपल्याकडनं सेट झालेले होते. ठीक आहे मित्रांनो, तर तो सब्जेक्ट आहे मित्रांनो सामान्य विज्ञान. तो नेहमीच सर्वांना अवघड जातो, पण आपण शक्य तितकं बाय ट्रिक किंवा अंडरस्टँडिंगने त्याला आपण सोपं बनवू शकतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो. तर जास्त वेळ तुमचा घेत नाही आहे, आपण डायरेक्टली स्टार्ट करूया आपल्या जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानच्या ॲनालिसिसला. लक्षात असू द्या मित्रांनो, पेपर जरी हार्ड असेल तरी आपण आपल्या टेक्निकने, ऑप्शन डिडक्शनच्या मेथडने किंवा एक अंदाजाने का होईना पण करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. ह्या विषयाचं परिपूर्ण नॉलेज हे कुणाकडेच नसतं मित्रांनो, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे, कारण हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की जो आयोगाच्या नेहमीच्या क्वेश्चन पेपरमध्ये नेहमी अनप्रेडिक्टेबल येतो आणि याला मार्क्स पण अनप्रेडिक्टेबलच पडतात. ठीक आहे मित्रांनो, तर पहिला क्वेश्चन आहे की सर्वांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. आपला पहिला क्वेश्चन आहे, पानांच्या देठाजवळ व फांदीच्या तळाशी कोणती ऊती आढळते? आणि हा प्रश्न एक जर तुम्ही वनस्पतींच्या ऊती हा चॅप्टर केलेला नसेल तर नक्कीच तुम्हाला अवघड गेलेला असणार आहे मित्रांनो. सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. ठीक आहे, आता काय विचारेल आपल्याला, पानाच्या देठाजवळ व फांदीच्या तळाशी कोणती ऊती आढळते? त्याच्या आधी तुम्हाला एक सिरियल माहीत पाहिजे मित्रांनो की ऊती ह्या कशापासून बनतात. लक्षात ठेवा, ही सिरियल सगळ्यांची पाठच असेल मित्रांनो की मानवी शरीराचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ए ह्युमन बॉडी इज ए सेल. लक्षात ठेवा, सेल म्हणजेच पेशी. पेशी हे सजीवांचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. आणि या पेशी एकत्र येऊन तयार होतात मित्रांनो ऊती. काय तयार होतात मित्रांनो? ऊती. आणि या ऊती एकत्र येऊन तयार होतात अवयव, आणि हे अवयव एकत्र येऊन काय तयार करतात? अवयव संस्था. आणि या अवयवांचीच वनस्पती, प्राणी म्हणजेच सजीव बनलेले असतात. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर काय आहे? ही पेशी. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलेला प्रश्न काय? पानांच्या देठाजवळ व फांदीच्या तळाशी. आता मित्रांनो, इथे एक गोष्ट तुमच्या इथं लक्षात आली पाहिजे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पानाचं देठ. आता जनरली जरी आपण एक पान जर काढलं मित्रांनो, ठीक आहे, तर पानाच्या देठाजवळ, ठीक आहे, म्हणजे तुमच्या इथे आसपास जी ऊती असते ती विचारलेली आहे. ठीक आहे, इथं लक्षात आलं. आणि आपल्याला माहिती आहे फांदी, ज्या वनस्पतीच्या फांदी असतात त्या फांद्यांच्या तळाशी, ठीक आहे ना, इथे तळाशी, कारण इथं दोन फांद्या तयार झाल्या, तर इथं कुठली ऊती आढळते? आता डायग्राम काढायचा इरादा किंवा काढून देण्यामागचं कारण हे असं मित्रांनो की आपल्या इथे अंडरस्टँड झालं पाहिजे की कुठली ऊती कुठे आढळते, कारण ऑप्शन डिडक्शन मेथडनं आपण पोहोचतोय की नाही हे बघा. तर याचं पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो स्थायी ऊती, दुसरं आहे प्ररोह विभाजी ऊती, तिसरं आहे अंतरीय विभाजी ऊती, आणि चौथं आहे पार्श्व विभाजी ऊती. मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला प्रत्येकाला प्ररोह या शब्दाचा अर्थ माहिती असेल. कुठल्या शब्दाचा अर्थ विचारला मित्रांनो? प्ररोह. आणि दुसरा एक शब्द मित्रांनो इथं पार्श्व. ठीक आहे ना, आपण या दोन शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, जिथे जिथे ज्या ज्या गोष्टींमुळे झाडाची लांबी वाढते, वन्स अगेन आय विल रिपीट, ज्या ज्या ऊतींमुळे झाडांची लांबी वाढते त्या ठिकाणी असतात प्ररोह ऊती. कुठल्या ऊती असतात मित्रांनो? प्ररोह ऊती. पॉइंट लक्षात आला? मग तुम्ही झाडाच्या शेंड्याला पकडा किंवा तुमच्या फांदीच्या शेंड्याला पकडा किंवा तुमच्या पानाच्या शेंड्याला पकडा, इथं कुठली वनस्पती, कुठली ऊती आढळणार आहे? प्ररोह ऊती. हा पॉइंट सगळ्यांच्या लक्षात आला मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पार्श्व ऊती. आता आपण मला वाटतं हा जोकिंगमध्ये पण हा वर्ड आपण वापरलेला आहे की एखाद्याचा पार्श्वभाग खूप वाढलेला असतो, असं आपण त्याला हसतो, बोलतो. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या झाडामध्ये ज्या ठिकाणी रुंदी वाढण्याची आवश्यकता असते, काय मित्रांनो? रुंदी. ठीक आहे, रुंदी वाढण्याची, विड्थ वाढण्याची जिथं आवश्यकता असते त्या ठिकाणी कुठल्या ऊती आढळतात? पार्श्व ऊती. लक्षात ठेवा, तुमचा मुळांचा बाह्य भाग आहे, तुमच्या फांद्यांचा बाह्य भाग आहे, इथं काय लागतं तुम्हाला? रुंदी वाढलेली लागते. झाडाच्या मुळांची किंवा खोडाची किंवा तुमच्या फांद्यांची रुंदी जर वाढलेली असेल तर तिथं कुठली ऊती असते मित्रांनो? पार्श्व विभाजी ऊती. पॉइंट टू बी नोटेड,
म्हणजे या दोन शब्दांचे अर्थ तुम्हाला कळले की प्ररोह विभाज्युती म्हणजे झाडांची लांबी वाढते आणि तुमची पार्श्व विभाज्युती म्हणजे झाडांची काय वाढते मित्रांनो, रुंदी वाढते. आता आपल्याला विचारलेलं काय, पानांच्या देठाजवळ आणि फांदीच्या तळाशी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पाने आणि फांदी या तळभागातून जितक्या वाढणार आहे तितकं झाड काय होणार आहे मित्रांनो, डेरेदार होणार आहे. झाड काय होणार आहे, डेरेदार होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर पानाच्या देठाजवळ आणि फांदीच्या तळाशी वाढणाऱ्या ज्या उती आहेत, या उतींमुळे वनस्पतीचा विस्तार वाढतो मित्रांनो. काय वाढतो, विस्तार वाढतो. ना वनस्पतीची लांबी वाढते ना रुंदी वाढते. काय वाढतो, एकंदरीत संपूर्ण झुपका किंवा विस्तार वाढतो. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, आंतरीय विभाजी उती. पॉइंट टू बी नोटेड. काय आन्सर आहे मित्रांनो, याचा आन्सर सी, आंतरीय विभाजी उती या पानाच्या देठाजवळ किंवा तुमच्या झाडाच्या फांदीच्या देठाजवळ किंवा झाडाच्या फांदीच्या तळाशी कुठली उती आढळते, आंतरीय विभाजी उती. लक्षात आला का हा पॉइंट. हा क्वेश्चन एक हार्डेस्ट क्वेश्चन पैकी एक सेट झालेला होता मित्रांनो, पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. स्थायी उती ज्या आहेत वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या स्थायी उती, या स्थायी उतींचे काही प्रकार पडतात मित्रांनो. मूल उती, स्थूल उती, त्याच्यानंतर दृढ उती. आता दृढ उती कुठे असतात, झाडाचा जो बाह्य सालीसारखा भाग असतो ना मित्रांनो, तिथं दृढ उती असतात. अशाच तुमच्या मूल उती, पॅरेंचायमा, मूल उतींना काय म्हणतात मित्रांनो, पॅरेंचायमा. त्याच्यानंतर तुमच्या स्थूल उती असतात, त्यांना आपण काय म्हणतो, कोलेंचायमा. ठीक आहे. तर ह्या कशाचा प्रकार आहे, हा स्थायी उतींचा. आय होप की तुम्हाला पार्श्व विभाजी होती आणि प्ररोह विभाजी होती, त्याच्यानंतर तुमचे काय मित्रांनो, आंतरिक विभाजी होती, यांचा व्यवस्थित अर्थ कळलेला आहे. प्रश्नाचं उत्तर टॅकल झालेलं आहे. ऑल द बेस्ट. ठीक आहे. सेकंड प्रश्न आपण बघूया मित्रांनो. इथे प्रश्न जरा हार्ड होता मित्रांनो, पण एक जनरली आपण त्याला जर इलॅबोरेट जर व्यवस्थित केलं तर या प्रश्नाचं उत्तर निघणं इतकं काही इम्पॉसिबल नव्हतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. सेकंड नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे वनस्पतींच्या बाह्य आवरणातून वायू आणि पाणी यांची देवाणघेवाण होत नाही. आता इथं तुमच्यासाठी कीवर्ड काय मित्रांनो, वायू आणि पाणी. वनस्पतीच्या वायू व काय, पाणी यांची देवाणघेवाण होत नाही असा याच्यापैकी कुठला पार्ट आहे मित्रांनो. वनस्पतीचे काही पार्ट इथं दिलेले आहेत, रसवाहिनी, सुबेरिन, पेक्टिन, पर्णरंध्र. आता कशा कशाची देवाणघेवाण करायची आपल्याला, वायू आणि पाणी. ठीक आहे. तुम्हाला दोन वर्ड माहिती मित्रांनो, झायलेम आणि फ्लोएम. ठीक आहे. या फ्लोएमलाच आपण काय म्हणतो मित्रांनो, रसवाहिनी, आणि झायलेमला काय म्हणतो आपण, जलवाहिनी. सॉरी फॉर दिस. ठीक आहे. आता इथे सगळ्यांनी लक्ष द्या, कीवर्ड काय आपल्याला, वायू आणि पाणी. जर कुणी इथे पहिलं ऑप्शन दिलेलं असेल, वनस्पतीच्या कोण द्रव्यामुळे वनस्पतीच्या बाह्य आवरणातून वायू व पाणी यांची देवाणघेवाण होत नाही, असं बाह्य आवरण कोणतं. जर तुम्ही याचं उत्तर रसवाहिनी दिलेलं असेल तर याचा अर्थ तुम्ही फेकम फाक करून आलेले मित्रांनो. तुम्ही न मेंदूचा वापर करता या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे, कारण सरळ सरळ दिलेलं आहे रसवाहिनी. आणि रसवाहिनी म्हणजे तुमचं पाण्यासारखा तरल पदार्थ नाही आहेत का मित्रांनो. ठीक आहे. रसवाहिनी आपण कुठं मुळांकडनं आणि खोडाकडनं वनस्पतीच्या अति उंच भागाकडे आपण घेऊन जातो, त्याला रसवाहिनी म्हणतात. आणि हे आपलं चुकलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. रसवाहिनी म्हणजे काय असतं, वनस्पतीचं पचलेलं अन्न. आणि वनस्पती अन्न कुठे तयार करते, पानांमध्ये. आणि वनस्पती जर पानांमध्ये अन्न तयार करते मित्रांनो, तर साहजिक आहे पाने कुठे असतात, वरती. म्हणजे झाडाच्या वरतून खाली जे येणार आहे ती कुठली असते मित्रांनो, रसवाहिनी. कुठली असते मित्रांनो, रसवाहिनी. आणि जे पाणी वनस्पती मुळांकडनं आणि खोडांकडनं तुमच्या पानांकडे घेऊन जाणार आहे त्याला म्हणतात काय, जलवाहिनी म्हणजेच झायलेम. इथं पॉइंट लक्षात आला तुमच्या मित्रांनो. म्हणजे रसवाहिनींमध्ये काय होतंय, वायू किंवा पाण्याची देवाणघेवाण होते. पहिला ऑप्शन कट होतो मित्रांनो इथे तुमचा. दुसरा ऑप्शन आहे सुबेरिन, तिसरा आहे पेक्टिन, चौथा आहे पर्णरंध्र. आता आपल्याला माहित असणार आहे, आपण चौथ्या ऑप्शनकडे येऊ मित्रांनो. डी नंबरचा ऑप्शन काय सांगतोय, पर्णरंध्र. आणि या पर्णरंध्रालाच मित्रांनो काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला, स्टोमॅटा. काय म्हणतात त्याला, स्टोमॅटा. आणि सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की हा स्टोमॅटा म्हणजेच
पर्णरंध्र म्हणजे हे पानावर असतात मित्रांनो। आणि प्रकाश संश्लेषण क्रिया जेव्हा वनस्पती करते तेव्हा वनस्पती जो श्वासोच्छवास करते किंवा डे टू डे लाईफला वनस्पती जो श्वासोच्छवास करते हा पर्णरंध्रांमार्फत होतो मित्रांनो। पर्णरंध्र म्हणजे वायूची देवाणघेवाण होते। ऑप्शन डी पण डिरेक्ट होतोय आपला मित्रांनो। हा जो पेक्टिन ऑप्शन आहे ना, पेक्टिन लक्षात असू द्या मित्रांनो, पेक्टिन हे कुठल्याही कच्च्या फळाचं बाह्य आवरण असतं। आपण कैरी वगैरे कच्ची खातो बघा, जो हिरवा पार्ट जो असतो ना कैरीचा कच्चा पार्ट हिरवा, तो पेक्टिनचा बनलेला असतो आणि या पेक्टिन मधनं वायूंची देवाणघेवाण होते मित्रांनो। त्याचं कारण असं आहे, आंबा पिकतो याचा सरळ अर्थ काय मित्रांनो, त्याला पिकवतो कोण, इथिलीन। आणि इथिलीन हे वनस्पतींमध्ये आढळणारं एकमेव वायुरूपी संप्रेरक आहे। सगळ्यांनी इथं या शब्दावर कॉन्सन्ट्रेट करा की इथिलीन हे वनस्पतीमध्ये आढळणारं एकमेव वायुरूपी संप्रेरक आहे आणि ते पेक्टिनद्वारेच फळांना पिकवतं। बरोबर आहे, म्हणजे पेक्टिन आन्सर आहे जाते लक्षात इथं कट होतं, लक्षात ठेवा। याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सुबेरिन। सुबेरिन म्हणजे लक्षात असू द्या मित्रांनो, टणक भाग झाडाचा जो त्याला आपण साल म्हणू शकतो। काय म्हणू शकतो मित्रांनो, साल म्हणू शकतो। आणि साल म्हणजे काय असतात, मृत पेशी। साल झाडाची जी साल असते, जो बाह्य आवरण असतं, हे कशाचं बनलेलं असतं, सुबेरिनचं, मृत पेशींचं। त्याच्यामधनं वायूंची देवाणघेवाण होत नाही, वायू किंवा पाण्याची देवाणघेवाण होत नाही। कशातनं, सुबेरिन मधून। याचा आन्सर पर्यंत, याच्या उत्तरापर्यंत पोहोचणं तसं बघितलं तर इतकं काही हार्ड नव्हतं। ठीक आहे मित्रांनो, तिसरा क्वेश्चन आपण बघूया। बघा, प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर याचे उत्तर टॅकल होतात। ठीक आहे, तर आपला तिसरा प्रश्न मित्रांनो, खालील पर्यायांमधून वनस्पती सदृश्य प्रोटिस्टा आपल्याला ओळखायचा आहे। सगळ्यांचं लक्ष आहे इथं। तुमचा कीवर्ड काय माहिती का, वनस्पती सदृश्य प्रोटिस्टा। काय कीवर्ड आहे मित्रांनो, वनस्पती सदृश्य प्रोटिस्टा। ठीक आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या। वनस्पती सदृश्य प्रोटिस्टा सरळ आन्सर आहे मित्रांनो, अमिबा, पॅरामेशियम, बुरशी, डेस्मिड। आता मला एक सांगा, अमिबा हा काय वनस्पती का प्राणी आहे? लहानपणापासून आपल्याला सर्वात जास्त जर कशाचं चित्र काढायला आवडत असेल तर ते काय मित्रांनो, अमिबा। कारण या अमिबाला कुठलाही आकार नसतो, म्हणून आपण त्याला वाकडं तिकडे कसंही काढून द्यायचो। तर हा एक प्राणी मित्रांनो, त्यामुळे पहिला ऑप्शन डिडक्ट होतोय मित्रांनो, ए नंबरचा ऑप्शन डिडक्ट होतोय। दुसरं आहे आपलं पॅरामेशियम, हाही एक प्राणी आहे, पॅरामेशियम युग्लिना। ठीक आहे, हे नाव आपले पाठ आहेत, हे काय प्राणी आहेत, प्राणी आहे, लक्षात असू द्या मित्रांनो। तेही ऑप्शन आपलं डिडक्ट होतंय। बुरशी काय मित्रांनो, बुरशी जी खूप जास्त काळासाठी जर आपली भाकरी किंवा मग आपली चपाती जर तुम्ही 4-4, 5-5 दिवस जर खाल्ली नाही तर तिला जो ढवळा बूर येतो, पांढरी जे काही असा पावडरी सारखा भाग येतो त्याला आपण बुरशी म्हणतो। आणि बुरशी हे कवकाचं उदाहरण आहे मित्रांनो। काय ते एक प्रकारचं कवक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो। आपल्याला काय विचारलंय, वनस्पती सदृश्य प्रोटिस्टा, आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डेस्मिड। काय आन्सर आहे मित्रांनो याचा करेक्ट, डेस्मिड। ऑप्शन डिडक्शन मेथडने आपण इथपर्यंत पोहोचतोय। आणि डेस्मिडचंच काय नाव आहे मित्रांनो, सोनेरी शैवाल। सोनेरी शैवाल ही गोष्ट लक्षात ठेवा, सोनेरी शैवाल। पॉइंट टू बी नोटेड, लक्षात असू द्या मित्रांनो, सोनेरी शैवाल हे वनस्पती सदृश्य प्रोटिस्टा आहे, ही गोष्ट इथं लक्षात ठेवा। अमिबा, पॅरामेशियम आणि बुरशी हे काही प्राणी आणि कवकाचं उदाहरण आहे। ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतरचा एक सिंपल प्रश्न जो आपल्याला एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता, पनीर उद्योगामध्ये खालीलपैकी कोणते कवक वापरतात? पनीर उद्योगामध्ये सर्वांना आवडतेच पनीराची भाजी, आपण खातोच। दुधापासून बनवलेलं पनीर आजकाल भेसळयुक्त मिळतं, तो भाग निराळा। ठीक आहे, पनीर, पण पनीर उद्योगामध्ये कोणतं कवक वापरतात? तर पहिलं आहे पेनिसिलियम, दुसरं ईस्ट, ॲस्परजिलस आणि युस्टिलॅगो। मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, साध्या सिंपल लेवलचा हा प्रश्न होता आपल्याला। याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, काय, पेनिसिलियम। पनीर उद्योगामध्ये आपण कुठलं कवक वापरतो मित्रांनो? पेनिसिलियम वापरतो। आणि कवक हे लक्षात असू द्या, ईस्ट हे जे कवक आहे ना मित्रांनो, ईस्ट सगळ्यांना माहिती आहे। ईस्ट आपण किण्वन प्रक्रियेने ज्या काही वस्तू बनवतो, किण्वन ही गोष्ट इथं तुमच्या लक्षात आली पाहिजे। किण्वन प्रक्रियेने जी काही आपण गोष्ट बनवतो त्याच्यासाठी आपण काय वापरतो मित्रांनो? ईस्ट वापरतो। आणि किण्वन प्रक्रियेने जी गोष्ट आपण बनवतो, अर्थातच सगळ्यांची आवडती वस्तू अल्कोहोल, वाईन, ठीक आहे, आरएस वगैरे काय असतील ते XYZ तुमचे ॲज यू नो। ठीक आहे, तर मित्रांनो ते ईस्ट या प्रक्रियेनं, म्हणजे ईस्ट या किण्वापासनं, किण्वन प्रक्रियेनं, ईस्ट या कवकापासनं किण्वन प्रक्रियेनं बनवले जातात दारू। इन शॉर्ट काय, दारू, वाईन।
कशापासून बनवलं जाते? ईस्ट पासून बनवलं जाते. एक कवक आहे मित्रांनो, ॲस्परजिलस नावाचं जे कवक आहे ना मित्रांनो, लक्षात असू द्या, त्याच्यापासून नायट्रिक आम्लाची निर्मिती केली जाते. ॲस्परजिलस पासून कशाची निर्मिती केली जाते? सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या. ॲस्परजिलस पासून नायट्रिक आम्ल बनवलं जातं. काय बनवलं जातं मित्रांनो? नायट्रिक आम्ल. नायट्रिक आम्ल. हा पॉईंट तुमचा इथं क्लिअर होणं खूप गरजेचं आहे की ॲस्परजिलस या कवकापासून कुठलं आम्ल बनतं? नायट्रिक आम्ल. आणि युस्टिलॅगो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, युस्टिलॅगो हे तुमच्या बेसिडोमायसेट्सचा एक प्रकार आहे. कशाचा? बेसिडोमायसेट्स. बेसिडोमायसेट्स. आता तुमच्या इथं ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे बेसिडोमायसेट्स काय. सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या. सृष्टी कवक बघत असताना आपण कवकांचे काही प्रकार बघतो. त्याच्यामध्ये काय येतात मित्रांनो? ॲक्टिनोमायसेट्स, मायसेट्स, त्याच्यानंतर मायसेट्स, बेसिडोमायसेट्स, ॲस्कोमायसेट, बेसिडो, त्याच्यानंतर ॲस्कोमायसेट्स आणि ड्यूटिरोमायसेट्स. हे कवकाचे प्रकार आहेत मित्रांनो. त्याच्यापैकी जो बेसिडोमायसेट्स आहे त्याचा एक्झाम्पल आहे युस्टिलॅगो. युस्टिलॅगो ही एक प्रकारचं कवक आहे, पण ते पनीर उद्योगामध्ये वापरत नाही. तो बेसिडोमायसेट्सचा प्रकार आहे. इथे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे मित्रांनो. आणि आय होप की आपण ते व्यवस्थित एक्सप्लेनेशन त्याचं झालेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया मित्रांनो. आता बघा, परत एकदा ऊतींच्या संदर्भात आपल्याकडे प्रश्न आलेला मित्रांनो. सगळ्यांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे. त्या प्रश्नाचा आन्सर सिंपल आहे आणि येऊन जाईल तुम्हाला एक्झाममध्ये. ठीक आहे. तर अगार हे ऊती संवर्धनामध्ये उपयुक्त संयुग कोणत्या शैवालापासून बनवतात? तर पहिलं तुमचा हाच कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. अगार एक काय आहे? संयुग आहे. आणि हे कुठल्या तरी एका शैवालापासून बनतात. कशापासून बनतात? शैवालापासून. आता अगार हे कुठल्या तरी शैवालापासून बनतं, तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे शैवाल काय. त्याच्या आधी तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो की वनस्पतीचं वर्गीकरण कसं केलं जातं. लक्षात असू द्या मित्रांनो, वनस्पतीचं वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये केलं जातं. अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री. ज्यांना बीज येत नाही त्या अबीजपत्री, ज्यांना बीज येतं त्या बीजपत्री. बरोबर आहे. अबीजपत्री वनस्पतींचं अगेन 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं मित्रांनो. वनस्पती वर्गीकरण तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. अबीजपत्री आणि दुसरं काय मित्रांनो? बीजपत्री. काय मित्रांनो? बीजपत्री. लक्षात असू द्या, अबीजपत्रीचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. सगळ्यांना माहिती आहे. त्याचे एक्झाम्पल आहे थॅलोफायटा, त्याच्यानंतर ब्रायोफायटा आणि तिसरं आहे टेरिडोफायटा. लक्षात असू द्या मित्रांनो, सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या. अबीजपत्री वनस्पतीच्या थॅलोफायटा हा जो समूह आहे हा शैवालांचा आहे. कशाचा आहे मित्रांनो? हा शैवालांचा समूह आहे. मग ते शैवाल नीलहरित शैवाल आढळतं, ब्राऊन शैवाल आढळतं, तपकिरी शैवाल आढळतं आणि लाल शैवाल आढळतं. तर सगळ्यांनी इथं लक्ष द्या की शैवाल हे थॅलोफायटामध्ये येतात. हा एक पॉईंट तुमचा इथं क्लिअर झाला पाहिजे मित्रांनो. आणि अगार हे लाल शैवालांपासून बनतं. कशापासून बनतं? अगार हे संयोग लाल शैवालांपासून बनतो. हा पॉईंट तुमच्या इथं लक्षात आला पाहिजे. मग तुम्हाला बीजपत्रीचे माहितीच आहे, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. त्याच्यानंतर त्याचे अगेन डिस्टिंग्विश कसे करतो आपण त्याला? एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. याचे उदाहरण तुम्हाला माहिती आहे. सांगण्याचा उद्देश काय होता की शैवाल कशामध्ये येतं? थॅलोफायटा आणि ब्रायोफायटावर मागच्या वेळेस प्रश्न आलेला होता. याला वनस्पती सृष्टीतील उभयचर असं म्हणतात. आणि नेचे वनस्पती तुमची टेरिडोफायटामध्ये येते. याच्यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत मित्रांनो. इथे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या. नेक्स्ट प्रश्न आपण इथं बघतोय, म्हणजेच अगार हे ऊती संवर्धनामध्ये उपयुक्त संयुग कोणत्या शैवालापासून बनवतात? तर लाल शैवालांपासून. ठीक आहे. आता गुणसूत्रांचा प्रश्न आहे. सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. ठीक आहे. चुकण्याची दाट शक्यता आहे जर आपला कॉन्सन्ट्रेशन किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन जर व्यवस्थित नसेल तर हा प्रश्न चुकू शकतो. सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं मित्रांनो. ठीक आहे. कुत्रा या प्राण्यामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मला असं वाटतं की एकूण गुणसूत्रे विचारले, गुणसूत्रांच्या जोड्या नाही. हा पहिला पॉईंट इथं लक्षात घ्यायचा. काय विचारलेलं मित्रांनो तुम्हाला? एकूण गुणसूत्र. लक्षात असू द्या मित्रांनो, कुत्रा या प्राण्यामध्ये एकूण 78 गुणसूत्र आढळतात. किती गुणसूत्र आढळतात? 78. किती गुणसूत्र आढळतात? 78. कशामध्ये? कुत्रा.
ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मानवामध्ये किती आढळतात, मानवामध्ये 23 जोड्या, 23 जोड्यामध्ये काय 46. हे गुणसूत्र कोणामध्ये आढळतात, मानवामध्ये आढळतात. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. त्याच्यानंतरचं ते दिलेलं आहे ना मित्रांनो 64 गुणसूत्र हे घोड्यामध्ये आढळतात. कशामध्ये आढळतात मित्रांनो, घोड्यामध्ये आढळतात, लक्षात असू द्या. आणि 6 हे जे गुणसूत्र आहेत ना, एकूण गुणसूत्र किती मित्रांनो 6 हे जे एकूण गुणसूत्र आहेत ना मित्रांनो, तर हे डासांचे असतात, जे डास आपल्याला चावतात. म्हणजे डासांना एकूण किती गुणसूत्र असतात डासांमध्ये 6. आता तुम्हाला एकूण गुणसूत्र विचारले, जर एकूण 6 जोड्या जर विचारलं असतं ना तर त्या घरच्या माशीमध्ये आढळतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. पण एकूण 6 गुणसूत्र कुठे आढळतात मित्रांनो, डासामध्ये. हे आपलं तोंड पाठच पाहिजे की कुठल्या प्राण्यामध्ये किती गुणसूत्र आढळतात. मानवामध्ये एकूण 23 जोड्या असतात म्हणून आपल्यात 46 गुणसूत्र आढळतात, लक्षात असू द्या. घोड्यामध्ये 64 गुणसूत्र आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे जवळपास 32 जोड्या आढळतात कशामध्ये, गुणसूत्रांच्या घोड्यामध्ये. घोडा, ठीक आहे. पॉइंट लक्षात आला तुमच्या मित्रांनो, ठीक आहे. आणि डासामध्ये एकूण गुणसूत्र 6 आहेत म्हणजे 3 जोड्या आढळतात. आणि जर 6 जोड्या म्हणलं तर ते काय मित्रांनो, घरची माशी जी आपल्या घरामध्ये सर्रासपणे आढळते, ठीक आहे. म्हणजेच कुत्र्यामध्ये एकूण किती गुणसूत्र असतात मित्रांनो, 78. ही गोष्ट इथं तुमच्या लक्षात आली पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे मित्रांनो. पेशींमधील कोणत्या घटकाला पचन पिशव्या असे म्हणतात. आणि हा प्रश्न मला वाटतं एक इझिएस्ट प्रश्न होता. सगळ्यांना माहिती आहे पचन पिशव्या म्हणजे काय करतात, त्या अनादर फॉरेन मटेरियल जे वनस्पतीमध्ये येणार आहे पेशींमध्ये त्याला पचवण्याचं काम करतात, मारण्याचं काम करतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पचन पिशव्या, आत्मघाती पिशव्या, ठीक आहे. याला वेगवेगळे नाव आहेत, लक्षात ठेवा. पचन पिशव्या, आत्मघाती पिशव्या, आत्मघाती पिशव्या, ठीक आहे. त्याच्यानंतर काय मित्रांनो, पचन झालं, आत्मघाती झालं, विध्वंस करणाऱ्या पिशव्या, ठीक आहे. त्याच्यानंतर नाश करणाऱ्या पिशव्या कोणाला म्हणतात मित्रांनो, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे काय, लयकारिका. काय म्हणतात मित्रांनो याला, लयकारिका. लयकारिकाला आपण आत्मघाती पिशव्या, पचन पिशव्या किंवा मग उद्ध्वस्त करणारे पथक किंवा विल्हेवाट लावणारे पथक या नावाने आपण ओळखतो. यालाच आपण पचन पिशव्या पण म्हणतो, लक्षात ठेवा. आंतरद्रव्य जालिका जी आहे ना मित्रांनो, लक्षात ठेवा. आंतरद्रव्य जालिकेचे पेशींमध्ये 2 प्रकार पडतात, खडबडीत आंतरद्रव्य जालिका आणि गुळगुळीत. लक्षात असू द्या, गुळगुळीत. लक्षात असू द्या, ज्या आंतरद्रव्य जालिकेमध्ये रायबोझोम्स असतो त्या आंतरद्रव्य जालिकेला खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हणतात. आणि जिच्यामध्ये रायबोझोम नसतो त्याला काय म्हणतात, गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं कार्य गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका करते. म्हणजे ज्याच्यामध्ये रायबोझोम नसतो आणि ज्याच्यात रायबोझोम असतो मित्रांनो ते प्रथिनांचं संश्लेषण करतात. म्हणजेच खडबडीत आंतरद्रव्य जालिका तुमच्या प्रथिनांच्या संश्लेषणासाठी आवश्यक असते मित्रांनो. तंतुकणिकेला आपण काय म्हणतो, पॉवर हाऊस, ऊर्जा कारखाने म्हणतो. ही गोष्ट सगळ्यांना माहीतच असेल मित्रांनो. आणि गोल्गी काय, गोल्गी संकुल. जर तुम्ही मधमाशांचं पोळं जर बघितलं असेल व्यवस्थित तर जे मध जसं त्या मधमाशाच्या पोळ्यांमध्ये लटकलेलं असतं ना मित्रांनो, तसं आपल्या पेशींमध्ये ज्या गोल्गी काय असतात ते एक सॅक्सचं बनलेलं असतं, साच्यांचं बनलेलं असतं, ज्याच्यामध्ये विकर असतात मित्रांनो. काय असतात गोल्गी कायमध्ये, विकर असतात. ही गोष्ट इथं सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे मित्रांनो. आणि यालाच आपण गोल्गी कायलाच आपण स्रावी अंगके असं म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, स्रावी अंगके. मग जर तुम्हाला परत एकदा प्रश्न आला की स्रावी अंगके म्हणजे, तर गोल्गी काय, उद्ध्वस्त करणाऱ्या, पचन करणाऱ्या पिशव्या म्हणलं का लयकारिका, ऊर्जा कारखाना म्हणला की तंतुकणिका, आणि प्रथिनांचे संश्लेषण किंवा विषारी पदार्थ बाहेर टाकणार म्हटलं की काय मित्रांनो, आंतरद्रव्य जालिका. आय होप की हा पॉईंट इथे क्लिअर होतो मित्रांनो खूप छान पद्धतीने. त्याच्यानंतरचा प्रश्न आलेला मित्रांनो आपल्याकडे, सगळ्यांनी लक्ष द्या. 8व्या नंबरचा प्रश्न आहे आपल्याकडे. प्रकाश संश्लेषणासाठी कॅम्प पाथवे वापरणाऱ्या वनस्पती ओळखा. आता लक्षात असू द्या, वन ऑफ द टफेस्ट पार्ट, सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड जाणारा हा टॉपिक आहे मित्रांनो. प्रकाश संश्लेषणामध्ये कॅम्प वनस्पती, मग C3 C4 असे कॅम्पचे प्रकार आपल्याला दिलेले असतात मित्रांनो. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष असू द्या सगळ्यांचं, ठीक आहे. ठीक आहे, आपण काय म्हणतो, कॅम वनस्पती, कॅम, ठीक आहे. लक्षात असू द्या, याच्यामध्ये आपण काय बघतो, C3 बघतो, C4 बघतो, या अशा वनस्पती याच्यामध्ये येतात. मग तुमच्या इथे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, कॅम्प पाथवे हा तुमच्या प्रकाश संश्लेषण अभिक्रियेशी निगडीत पाथवे.
पहिला हा पॉईंट तुमच्या इथं लक्षात आला पाहिजे की कॅम्प पाथवे हा कशाशी निगडित आहे मित्रांनो, वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणाशी. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे मित्रांनो, वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये काय करतात, प्रकाश संश्लेषण करतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचा स्टोमॅटा वगैरे पर्णरंध्र वगैरे उघडतं, त्याच्यातून ते कार्बन डायऑक्साईड वायू आतमध्ये घेतात, त्याच्याद्वारे काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हा पॉईंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रकाश संश्लेषण काय तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट नाही, ती तुमची तोंडपाठ आहे. पण इथं प्रश्न काय आहे की प्रकाश संश्लेषणासाठी सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी म्हणजेच फोटोसिंथेसिससाठी कॅम्प पाथवे, कुठला पाथवे, कॅम्प पाथवे वापरणाऱ्या वनस्पतींचा गट आपल्याला ओळखायचा आहे. आता लक्षात असू द्या, कॅम्प पाथवे अशा वनस्पती वापरतात प्रकाश संश्लेषणासाठी ज्या खूपच उष्ण व कोरड्या हवामानामध्ये तग धरून राहतात. लक्षात आलं? सगळ्यांनी आता परत एकदा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करा मित्रांनो की वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी कॅम्प पाथवे अशा वनस्पती वापरतात ज्या खूप उष्ण व कोरड्या हवामानामध्ये तग धरून राहतात. आणि आता तुमच्यासाठी ऑप्शन अति सोपं झालेलं आहे की कुठलं असेल मग ते निवडुंग, अननस आणि मॉस. एका निवडुंगामुळे या प्रश्नाचा आन्सर येऊन जातं मित्रांनो. निवडुंग अति उष्ण हवामान, निवडुंग. ठीक आहे, ठीक आहे. आजकाल जर तुम्ही ते ड्रॅगन फ्रूट नावाचं जर फळ खात असाल तर ते निवडुंगालाच येणाऱ्या फळाचा नेक्स्ट पार्ट आहे. लक्षात ठेवा, हायब्रिड फळ आहे ड्रॅगन फ्रूट. तर लक्षात ठेवा, हे निवडुंग उष्ण आणि कोरड्या हवामानात आढळतं. म्हणून आपण काय म्हणतो, प्रकाश संश्लेषणासाठी कॅम्प पाथवे वापरणाऱ्या वनस्पतींचा गट कुठला आहे, ऑप्शन क्रमांक ए. कुठला, निवडुंग, अननस, मॉस. ठीक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो, ह्या वनस्पती ज्या प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड पासून अन्न संध्याकाळी तयार करतात. संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेत या काय करतात, स्वतःच्या पर्णरंध्र उघडतात, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात. लक्षात असू द्या, युनिक आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे यांना आपण काय म्हणतो, प्रकाश संश्लेषणासाठी कॅम्प पाथवे वापरणाऱ्या या वनस्पती आहेत. इथं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. म्हणजे ह्या वनस्पती रात्री C4 म्हणजेच मॅलेट तयार करतात. C4 वनस्पती या लक्षात असू द्या मित्रांनो, ज्या रात्री प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे काय तयार करतात, मॅलेट आणि दिवसा त्याच मॅलेटपासनं म्हणजे C3चं काम करतात, म्हणजेच पिष्टमय पदार्थ तयार करतात. ठीक आहे, पिष्टमय पदार्थ तयार करतात म्हणजेच अन्न तयार करतात दिवसा, पण आतल्या आत पर्णरंध्र वगैरे उघडत नाही. हा पॉईंट, आय होप की हा पॉईंट थोडा हार्ड आहे, तुमच्या लक्षात आला असेल. इथं जर लक्षात नसेल आला तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, प्रकाश संश्लेषण अभिक्रियेसाठी कॅम्प पाथवे वापरणाऱ्या वनस्पती या अतिशुष्क आणि कोरड्या हवामानामध्ये राहतात. इथं ही गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे इथे आता, बाजरी या पिकावर कोणता कवकजन्य रोग आढळतो. आता याच्यावरनं तुमच्या इथं दोन कन्सेप्ट क्लिअर होतात मित्रांनो. कुठले दोन कन्सेप्ट क्लिअर होतात मित्रांनो, तर लक्षात असू द्या, एक बाजरी पिकावर आढळणारा जो काही रोग आहे तो कुठला आहे, कवकजन्य. आणि सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, बाजरी या पिकावर कवकजन्य आढळणारा रोग आहे, त्याचं नाव आहे अर्गट. काय नाव आहे, ऑप्शन क्रमांक डी, म्हणजे डी याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. बाजरी या पिकावर कोणता कवकजन्य रोग आढळतो, अर्गट. आणि अर्गट हा काय आहे तुमच्या इथे हे लक्षात आलं पाहिजे, कवकजन्य. काय मित्रांनो, कवकजन्य आजार आहे, ही गोष्ट तुमच्या इथं लक्षात आली पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही ऑप्शन नंबर ए ला गेले तर विल्ट आहे. विल्ट हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे, लक्षात ठेवा. पण विल्ट हा टोमॅटो पिकावर आढळतो. कुठल्या पिकावर आढळतो, टोमॅटो पिकावर. आणि विषाणूजन्य आजार आहे, इथं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे मित्रांनो. सेकंड ऑप्शन आहे तांबेरा हा कवकजन्य आजार आहे जो गव्हावर आढळतो. कशावर आढळतो, गव्हावर आढळतो. आणि लिफ स्पॉट लक्षात असू द्या मित्रांनो, लिफ स्पॉट हा तांदूळ या पिकावर आढळतो. लिफ स्पॉट तांदूळ या पिकावर आढळतो, तो पण एक कवकजन्य आजार आहे. म्हणजे तुम्हाला देण्यात आलेले तांबेरा कवकजन्य आजार आहे, लिप स्पॉट कवकजन्य आजार आहे, अर्गट कवकजन्य आजार आहे, पण विल्ट मात्र काय, विषाणूजन्य आजार आहे, वनस्पतींवर आढळणारे. तुमच्या इथं ही पण गोष्ट लक्षात आली पाहिजे मित्रांनो की विल्ट हे टोमॅटोवर आढळतं, तुमचं तांबेरा गव्हावर, त्याच्यानंतर तुमचा लिप स्पॉट हा तांदूळ पिकावर, आणि तुमचा अर्गट हा कशावर, बाजरी पिकावर. पॉइंट टू बी नोटेड मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. इथं साधा सरळ आणि सिंपल प्रश्न, त्याचं उत्तर मला वाटतं सगळ्यांना आलंच असेल. शरीरातील सर्वात मजबूत अस्थि कुठे आढळते. लक्षात असू द्या, इथं काय विचारलेलं आहे, अस्थि, शरीरातील सर्वात मजबूत अस्थि. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत मित्रांनो, दंड, जबडा, मेंदू, मांडी. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की खूप साऱ्या लोकांनी इथं मेंदूच्या आसपास आढळणाऱ्या
क्रॅनियम या अवयवाला मित्रांनो, क्रॅनियम या अवयवाला सर्वात टफेस्ट पार्ट असा दर्जा दिला असेल, पण तुम्ही चुकलेला आहात मित्रांनो. आणि जर तुम्ही मांडीला पण दिलेला असेल तर मांडीला आपण काय म्हणतो, फ्युमर. ठीक आहे, हा सगळ्यात मोठा आहे, लक्षात असू द्या. मानवी हाडांमध्ये सगळ्यात मोठे हाड, मोठे हाड कुठले मित्रांनो, मांडीचे. कुठे मित्रांनो, मांडीचे, त्याला आपण फ्युमर म्हणतो, लक्षात असू द्या. आणि ह्युमेरस म्हणजे दंडाला आपण काय म्हणतो, ह्युमेरस. सगळ्यात मजबूत अस्थि मात्र जबड्यामध्ये असते. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट आन्सर, लक्षात असू द्या मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. आपल्या जबड्यामध्ये आढळणारं, मँडिबलमध्ये आढळणारं जे हाड आहे हे सगळ्यात काय असतं मित्रांनो, टफेस्ट असतं किंवा मजबूत असतं. ही गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे तुमच्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. डॉगफिश कोणत्या वर्गात मिळतो? हा एक जनरल फक्त माहीत असेल तरच अटेम्प्ट होणारा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये एक ऑप्शन तुम्ही इझिली कट करत होते मित्रांनो. ठीक आहे, जर ऑप्शन डिडक्शन मेथडनं जर तुम्ही गेले असेल तर इथं काय सांगितलेलं आहे मित्रांनो, डॉगफिश. काय सांगितलेलं आहे मित्रांनो, डॉगफिश. काय सांगितलेलं मित्रांनो, डॉगफिश. आणि जर फिश येतोय तर तो रेप्टिलियामध्ये येणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी कट होतोय. मोलुस्का, मोलुस्कामध्ये जे प्राणी आढळतात ते कवचधारी आढळतात, हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. पायसिस असू शकतं, एक ॲनिलिडा असू शकतं. मित्रांनो लक्षात असू द्या, आता ॲनिलिडामध्ये आपल्याला कुठले प्राणी आढळतात, गांडूळ, ट्युबिफेक्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचे ब्लड वर्म यासारखे जे वळवळणारे प्राणी आहेत ना, चिखलामध्ये वगैरे, हे जे वळवळणारे प्राणी ना, हे संघ ॲनिलिडामध्ये येतात. कशामध्ये येतात, ॲनिलिडामध्ये येतात. तुमचा डॉगफिश हा पायसिसमध्ये येतो, हे लक्षात असू द्या. पायसिसमध्ये किंवा पायसेस, याला आपण काय म्हणतो, पायसेस, याच्यामध्ये तुमचा डॉगफिश येतो, लक्षात असू द्या मित्रांनो. पायसेसमध्ये म्हणजे तुमचा इलेक्ट्रिक रे, रॅटफिश, सी फिश, हॅमर शार्क, व्हेल शार्क, म्हणजे हे प्राणी जलचर असतात. स्टिंगरे आणि हे काय खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत ना मित्रांनो, कशामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारे जे काही प्राणी आहेत ना मित्रांनो, ते पायसेस वर्गात मोडतात. मग तुमचा डॉगफिश कोणत्या वर्गामध्ये मोडतो मित्रांनो, तर तुमचा डॉगफिश येतो पायसेस. सी इज युअर करेक्ट आन्सर. ही गोष्ट इथं लक्षात असू द्या मित्रांनो. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी, मग तुमचे मगर, साप, पायथन, ॲनाकोंडा. ठीक आहे, नाजा म्हणजे नाग, रसल वायपर. ठीक आहे, हे सगळे प्राणी तुमच्या कशामध्ये येतात, मण्यार, हे सगळे प्राणी कशामध्ये येतात, रेप्टिलियामध्ये येतात, लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतरचा संघ मोलुस्का, हा संघ मोलुस्का सेकंड सर्वात मोठा संघ आहे आफ्टर आर्थ्रोपोडा. आपल्या सृष्टीवर आढळणारा मोलुस्का हा सेकंड सर्वात मोठा संघ आहे मित्रांनो. आणि मोलुस्कामध्ये काय आढळतं मित्रांनो, ऑयस्टर, गोगलगाय, ऑक्टोपस, लोलिगो, सगळ्यांचे नावं लक्षात आले मित्रांनो. ऑयस्टर, गोगलगाय, लोलिगो. आणि याच्यामध्ये आढळतं मित्रांनो कटल फिश. कुठला फिश आढळतो, मोलुस्कामध्ये. इथं लक्षात ठेवा, चुकतात इथे लोक, लक्षात ठेवा. मोलुस्का म्हणजेच कटल फिश. कटल फिश, लॅमार्कने याला कटल फिशच म्हटलं होतं, नंतर नाव मोलुस्का आलेलं याला. लक्षात आलं तुमच्या. हा कटल फिश अपवाद आहे का, जो काय कशामध्ये येतो, मोलुस्कामध्ये येतो मित्रांनो. पॉईंट लक्षात आला तुमच्या, कुठला, कटल फिश. आणि कटल फिश ॲक्च्युली फिश आलं तर तो पायसिसमध्ये येईल असं आपल्याला वाटतं, पण कटल फिश हे अपवादात्मक एक्झाम्पल आहे जे संघ मोलुस्कामध्ये येतं. पॉईंट टू बी नोटेड. तुम्हाला मोलुस्का, रेप्टिलिया, पायसिस आणि ॲनिलिडा कळलेलं आहे मित्रांनो. तुमचा डॉगफिश पायसिसमध्ये येतो, ऑप्शन सी. मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे इथं आलेला आहे मित्रांनो आपल्या बोर्डवर. 10⁻15 म्हणजे काय, एक सोपा प्रश्न ज्याच्यावर नेहमी आपल्याला प्रश्न येतात मित्रांनो. 10⁻18 म्हणजे काय, हा प्रश्न एकदा 2 मार्कला राज्यसेवेला येऊन गेलेला मित्रांनो. 10⁻21 -24 24 पासून म्हणजे 10⁻1 to 10⁻24 10⁻1 to 10⁻24 इथपर्यंत आपल्याला ते पाठ करावं लागतं. आपल्याला साधा सिंपल विचारलेलं इथं 10⁻15 म्हणजे काय मित्रांनो, फेमटो. फेमटो लक्षात असू द्या मित्रांनो. 10⁻15 म्हणतात याला, फेमटोला काय म्हणतात मित्रांनो, 10⁻15 लक्षात असू द्या. पेटा म्हणजे काय, पेटा. पेटा पेटा म्हणजे मित्रांनो 10⁻15. इथं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. पेटा म्हणजे काय, 10⁻15. आणि झेप्टो म्हणजे काय, 10⁻1. सी काय मित्रांनो, 10⁻21.
10⁻21 ला काय म्हणतात झेप्टो आणि हेक्टो म्हणजे 10⁻², 10⁻². तर हे तुम्हाला पाठच करायचं मित्रांनो. काय सांगावं कधी कुठं केव्हा याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न येईल, तर हे पाठ ठेवा मित्रांनो. ठीक आहे, आणि सिंपल आहे, खूप मार्क्स आपल्याला देऊन जातो. आता इथं तुमचे 4 पाठ झालेलेच आहे. 10⁻15 म्हणजे काय फेमटो, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 13. सगळ्यांचं व्यवस्थित लक्ष पाहिजे की हिरा तेजस्वीपणे चकाकतो कारण. ठीक आहे, परत एकदा आपल्याला परावर्तन अपवर्तन या टॉपिकवर म्हणजे प्रकाश चॅप्टरवर प्रश्न आलेला आहे. आता हिरा सर्वात जास्त चकाकतो, चकाकणाराच हिरा असतो हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो. आणि एक कार्बनचं एक अपरूप आहे. हिरा काय एक कार्बनचं अपरूप आहे, पण तो चकाकतो का? मग पहिला ऑप्शन दिलेला इथं त्याला खूप पैलू असतात. 100% खरं आहे, कारण हिऱ्याला पैलू असतातच, पण त्याचं चकाकण्याचं ते कारण नाहीये. ठीक आहे, जरी ऑप्शन करेक्ट असेल तर प्रकाशाचं अपवर्तन असू शकतं मे बी. ठीक आहे, प्रकाशाचं परावर्तन 100%, कारण जे परावर्तन होऊन जाणार आहे ते चकाकतच. ठीक आहे, आणि डी ऑप्शन आहे तुमचं प्रकाशाचं आंशिक व पूर्ण परावर्तन. हे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी. प्रकाशाचे आंशिक आणि पूर्ण परावर्तन. प्रकाशाचे आंशिक आणि पूर्ण परावर्तन म्हणजे तो आपला हिरा खूप जास्त प्रमाणात चककतो. त्याला कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं परावर्तन होतं, आंशिक पण होतं आणि पूर्ण परावर्तन पण होतं. आय होप की हे तुमच्या लक्षात आले असेल मित्रांनो. अपवर्तन किंवा पैलू हा त्याचा भाग नाहीये, परावर्तनच होतं आणि परावर्तनामुळेच हिरा चमकतो. ही गोष्ट लक्षात असू द्या, आंशिक परावर्तन आणि पूर्ण परावर्तन. पॉइंट टू बी नोटेड. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, खूप छान प्रश्न आलेला आहे हा. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. जे मूलद्रव्य आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतो बघतो त्या मूलद्रव्यांवर हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण ठरवण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात? जमिनीतील आर्द्रतेचं प्रमाण ठरवण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात? आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, कॅलिफोर्नियम 252. जमिनीमध्ये आर्द्रतेचं प्रमाण, जर आर्द्रता म्हणजे ओलसर, ही गोष्ट लक्षात असू द्या. जमिनीमध्ये जर तुम्हाला आर्द्रतेचं प्रमाण मोजायचं असेल तर आपण वापरतो मित्रांनो कॅलिफोर्नियम 252. आता एक लक्षात असू द्या, इथं दिलेल्या ऑप्शन पैकी कॉपर 64, थॅलियम 201, सोडियम 24 यांचे आन्सर्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जिथं जिथं तुमचा रक्तप्रवाहाशी संबंधित आजार येणार आहेत ना मित्रांनो, जिथं जिथं तुमचे रक्तप्रवाहाशी संबंधित आजार येणार आहेत, रक्ताचा कर्करोग येणार आहे, तर तो शोधण्यासाठी आपण सोडियम वापरतो. काय वापरतो मित्रांनो? सोडियम 24. लक्षात असू द्या मित्रांनो. त्याच्यानंतर थॅलियम लक्षात असू द्या, जिथं जिथं तुमच्या हृदयाशी संबंधित आजार येणार आहेत, हृदयाचा कर्करोग जर आपल्याला ओळखायचा असेल तर आपण थॅलियम वापरतो अशा काळामध्ये, हृदयाचा कर्करोग. आणि कॅलिफोर्नियम तुम्ही बघितलंय, कॉपर 64 जिथं आपल्याला अनुवंशिक आजार आढळतात. कुठले आजार? जनुकीय विकार आढळतात. मानवामध्ये असणारे जनुकीय विकार आढळतात, ते जनुकीय विकार शोधण्यासाठी आपण कॉपर 64 वापरतो. सगळ्यांनी परत एकदा व्यवस्थित लक्ष द्यायचं मित्रांनो. सोडियम 24 हा तुमच्या रक्ताचा कर्करोग ओळखण्यासाठी, रक्ताच्या रिलेटेड आजार ओळखण्यासाठी वापरतात. थॅलियम 201 हे तुमच्या हृदयाच्या कर्करोगासाठी वापरतात. कॅलिफोर्नियम 252 हे जमिनीतील आर्द्रतेचं प्रमाण मोजण्यासाठी वापरतात. आणि कॉपर 64 हे तुमचे जनुकीय आजार ओळखण्यासाठी वापरला जातो. पॉइंट टू बी नोटेड मित्रांनो. आणि लास्टचा प्रश्न आपल्याला आजच्या एक्झाम मधला, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं, खूपच सोपा प्रश्न. आयनिक शक्तीनुसार चढता क्रम लावायचा आपल्याला मित्रांनो. आयनिक शक्ती म्हणजे आयोनायझिंग पॉवर. आयनिक शक्ती म्हणजे काय? आयोनायझिंग पॉवर. इथं दोन प्रकारच्या पॉवर असतात, आयोनायझिंग पॉवर आणि पेनिट्रेटिंग पॉवर. लक्षात असू द्या मित्रांनो, पेनिट्रेटिंग पॉवर असे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. लक्षात असू द्या, भेदन शक्ती आणि आयनिक शक्ती. लक्षात असू द्या मित्रांनो, ज्याची भेदन शक्ती जास्त असते त्याची आयनिक शक्ती सर्वात कमी असते, आणि ज्याची आयनिक शक्ती सर्वात जास्त असते त्याची भेदन शक्ती सर्वात कमी असते. सगळ्यांनी इथं लक्ष असू द्या मित्रांनो, ज्याची आयोनायझिंग पॉवरनुसार जर चढता क्रम तुम्हाला जर लावायचा असेल मित्रांनो, सर्वांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या. चढता क्रम जर लावायचा असेल तर लक्षात असू द्या प्रश्न काय विचारलेला आहे, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. तुमच्या आयनिक शक्तीनुसार चढता क्रम विचारलेला आहे. सर्वात जास्त आयनिक पॉवर कोणाची असते मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? ती असते अल्फाची. अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा आणि बीटा इज ग्रेटर दॅन गॅमा.
ही गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे. पण आपल्याला काय विचारलंय, चढता क्रम. तुमच्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे मित्रांनो. जरी अल्फाची पॉवर सर्वात जास्त असेल तर चढत्या क्रमानुसार अल्फा कुठे येणार आहे, शेवटला. म्हणजेच गॅमा इज लेस दॅन बीटा आणि बीटा इज लेस दॅन अल्फा ही करेक्ट सिरियल आहे मित्रांनो. लक्षात आलं तुमच्या आयोनायझिंग पॉवरनुसार गॅमा, बीटा आणि अल्फा. ऑप्शन सी. पॉईंट लक्षात आलं. ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. हे लक्षात आलेलेच असेल. आणि पेनिट्रेटिंग पॉवरमध्ये लक्षात असू द्या, गॅमा इज ग्रेटर दॅन बीटा आणि बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. म्हणजे सर्वात जास्त पेनिट्रेटिंग पॉवर कोणाची मित्रांनो, गॅमाची. आय होप की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे, अंडरस्टँड झालेलं आहे. खूप छान मार्क्स तुम्ही घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, असोमेटच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला पण वेळोवेळी अपडेट राहा. कारण आपल्या सर्व एक्झामबद्दलच्या अपडेट या तिथंच पोस्ट केल्या जातात. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आय होप की सर्वांनी गुड परफॉर्मन्स याच्यामध्ये केलेला आहे आणि खूप छान मार्क्स घेतलेले. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.